नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे टाइप 2 सबटाइप 2 चे होमवर्कचे प्रॉब्लेम्स. हा जो टाइप आहे याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ पीएमएफ आपण बघितलेला आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ पीएमएफ किंवा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन. एक्झाम्पल नंबर 1, 2 cards are drawn at random from a pack of 52 cards. If x equal to number of red cards drawn, find the probability distribution of x. Solution: 2 cards are drawn at random from 52 cards. So n of s is equal to 52c2, that is equal to 52 multiplied by 51 divided by 2 into 1. 2 नी 52 ला डिवाइड केलं आणि 51 as it is कॅरी केले. So this will be 26 multiplied by 51. Let us define x. X is equal to number of red cards drawn. आता 2 कार्ड्स आपण ड्रॉ करणार आहे, तर मग हा जो कॅपिटल X आहे तो कुठल्या व्हॅल्यूज घेऊ शकेल? जे 2 कार्ड्स आपण ड्रॉ केले ते दोन्हीच्या दोन्ही रेड असू शकतील, किंवा फक्त एक रेड कार्ड असेल, किंवा एकही रेड कार्ड असणार नाही. सो एक्सच्या व्हॅल्यूज आहेत 0, 1 and 2. The pack contains 26 red cards and 26 black cards. n of x is equal to 0. n of x is equal to 0 चा अर्थ आहे 0 रेड कार्ड्स. पण ज्या वेळेला आपण 0 रेड कार्ड्स असं म्हणतो त्यावेळेला जे 2 कार्ड आपण ड्रॉ करणार आहे ते ब्लॅक असणार आहेत. त्यामुळं 0 रेड कार्डची केस ॲक्च्युली आहे 0 रेड कार्ड्स अँड 2 ब्लॅक कार्ड्स. मग 26 रेड कार्ड्समधून 0 कार्ड्स 26C0 वेजमध्ये ड्रॉ केले आणि 26 ब्लॅक कार्ड्समधून 2 कार्ड्स 26C2 वेजमध्ये ड्रॉ केले आणि मग हे सिम्प्लिफाय केलं. 26C0 1 येईल, 26C2 विल बी 26 मल्टिप्लाइड बाय 25 डिवायडेड बाय 2 into 1. मग 2 नी 26 ला डिवाइड केलं, सो इट इज 13 मल्टिप्लाइड बाय 25. लाईकवाईज एन ऑफ एक्स इज इक्वल टू 1 कॅल्क्युलेट करूया. एन ऑफ एक्स इज इक्वल टू 1 चा अर्थ असा आहे एक कार्ड रेड आहे, मग एक कार्ड रेड आहे तर उरलेलं कार्ड ब्लॅक असायला पाहिजे. सो 26 रेड कार्ड्समधून एक रेड कार्ड आणि 26 ब्लॅक कार्ड्समधून एक ब्लॅक कार्ड 26C1 इंटू 26C1 वेजमध्ये ड्रॉ करता येईल. सबस्क्रिप्ट 1 असेल तर कॉम्बिनेशनची व्हॅल्यू सुपरस्क्रिप्ट एवढी असते, हेन्स इट इज 26 इच. सो 26 इंटू 26 असं एन ऑफ एक्स इज इक्वल टू 1 आपल्याला मिळाले. एन ऑफ एक्स इज इक्वल टू 2 चा अर्थ आहे की दोनही कार्ड्स रेड आहेत, याचा अर्थ एकही ब्लॅक कार्ड ड्रॉ केलेलं नाही. सो 26C2 म्हणजे 26 रेड कार्ड्समधून 2 कार्ड्स ड्रॉ करायचे नंबर ऑफ वेज आणि 26 ब्लॅक कार्ड्समधून 0 कार्ड्स ड्रॉ करायचे नंबर ऑफ वेज, यांचा हा प्रॉडक्ट आहे. मग 26C2 इथं आहेच, या पहिल्या केसमध्ये जे कॅल्क्युलेशन आहे तेच हे कॅल्क्युलेशन आहे, त्यामुळे डायरेक्टली हे 13 into 25 इथं कॅरी केलेलं आहे. आता प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन काय आहे? प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन आहे एन ऑफ एक्स डिवायडेड बाय एन ऑफ एस. मग ह्या ज्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या मागच्या स्लाईडमध्ये त्या व्हॅल्यूज इथं पुट करून प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 ह्या प्रकारे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. इथे तुम्ही बघू शकता एन ऑफ एक्स इज इक्वल टू 0 न्यूमरेटरमध्ये, एन ऑफ एस डिनॉमिनेटरमध्ये पुट केला आहे. 13 नी 26 ला डिवाइड केलं तर 2 येते, 2 इंटू 51 इट इज 102 आणि हा 25 कॅरी केला. अशा प्रकारे हे सगळं कॅल्क्युलेशन इथे केलेलं दिसेल तुम्हाला, लक्षात आलं. आणि मग हे जे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 हे जे आपल्याला नंबर्स मिळालेत हे सगळे एका टेबलच्या फॉर्ममध्ये आपण लिहिणार, विच विल बी कॉल्ड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स. सो पहिल्या रोमध्ये एक्सच्या व्हॅल्यूज 0, 1 and 2 आणि सेकंड रोमध्ये करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीज 25 by 102, 52 by 102 अँड अगेन 25 by 102. सो अशा रीतीनं इथं आपल्याला हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मिळालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ नंबर ऑफ सक्सेसेस in 2 tosses of a die, where a success is defined as number greater than 4 appears on at least one die. ओके, सो 2 डाय थ्रो केलेले आहेत, लक्षात घ्या. असं मानूया ए डाय 2 टॉसेस म्हणजे 2दा डाय थ्रो केलेली आहे
आणि दोन्हीपैकी कमीत कमी एकावरती तरी 4 आपल्याला हवा आहे असा प्रॉब्लेम आहे. मग याच्यामध्ये सॅम्पल स्पेस जो आहे तो काय येणार, नेहमीप्रमाणे तुम्ही जर हे प्रिपेअर केलं तर 1 1 1 2 वगैरे असा सगळा ॲरे येईल. आता याच्यामध्ये एन ऑफ एस किती झाला 36. मग एक्स डिफाईन केलं, काय डिफाईन केलं, नंबर ऑफ नंबर्स ग्रेटर दॅन 4. इथं बघा नंबर ग्रेटर दॅन 4 पाहिजे ना आपल्याला. सो नंबर ऑफ नंबर्स ग्रेटर दॅन 4. किती आउटकम्समध्ये तुम्हाला ग्रेटर दॅन 4 नंबर मिळू शकतो ते इथे डिफाईन केलं आहे. आता एक्स जो आहे बघा 2 तुम्ही डाय थ्रो केलेला आहे, त्यामुळं दोनही डायवरती 4 मिळू शकतं किंवा एकावरती 4 मिळेल किंवा एकाहीवरती 4 मिळणार नाही. सो एक्स कुठल्या व्हॅल्यूज घेईल, 0 1 अँड 2 घेईल. मग आता एन ऑफ एक्स इज इक्वल टू 0, एन ऑफ एक्स इज इक्वल टू 1 आणि एन ऑफ एक्स इज इक्वल टू 2 कॅल्क्युलेट करावं लागेल जसं मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण केलेलं आहे. बघा हा जो पूर्ण सॅम्पल स्पेस आहे याच्यामध्ये हे जे आउटकम्स इथं दिसत आहेत ह्या सगळ्यामध्ये जो नंबर आहे तो 4 किंवा 4पेक्षा लहान आहे. वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर कुठलाही नंबर हा 4पेक्षा मोठा नाही आहे. मग हे किती आउटकम्स येतील तर तुम्ही जर काउंट केले 1 2 3 4 × 4 16 आउटकम्स असे आहेत की ज्याच्यामध्ये कुठलाही नंबर 4पेक्षा मोठा नाही आहे. पुढं हे जे आउटकम्स आहेत हे जर बघितले तर इथं जे 2 आउटकम्स आहेत त्यातला हा नंबर मोठा आहे 4पेक्षा, या दोघांच्या मधला हा नंबर मोठा आहे. म्हणजे हे सगळे आउटकम्स असे आहेत की ज्याच्यामध्ये 2 पैकी एक नंबर जो आहे एक्झॅक्टली एक नंबर हा 4 किंवा 4पेक्षा जास्ती आहे, 4पेक्षा जास्ती असलेला आहे. इथं सुद्धा तुम्ही बघा हे जे आउटकम्स आहेत याच्यामध्ये सुद्धा नंबर 4पेक्षा जास्ती आहे. मग हे टोटल किती आहे तर इकडं जर काउंट केलं तर 1 2 3 4 4 2 जार 8 आणि हे 8 असे हे 16 आउटकम्स आपल्याला मिळाले. ठीक आहे. आणि मग हे जे उरलेले 4 आउटकम्स आहेत ती सिच्युएशन काय आहे तर याच्यामध्ये दोनही नंबर्स हे 4पेक्षा मोठे आहेत. कळालं तुम्हाला. सो 4पेक्षा मोठे नसलेले 16, 4पेक्षा मोठे असलेला एक आउटकम 4पेक्षा मोठा असलेले 16 आणि हे 4 आउटकम्स असे आहेत ज्याच्यामध्ये दोनही नंबर्स 4पेक्षा जास्ती आहेत. मग हे आपण इथं मेन्शन केलं की एन ऑफ एक्स इज इक्वल टू 0 इज 16, एन ऑफ एक्स इक्वल टू 1 इज 16, एन ऑफ एक्स इक्वल टू 2 इज 4. ठीक आहे. मग डेफिनेशन वापरली प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इज एन ऑफ एक्स डिवायडेड बाय एन ऑफ एस. तर मागच्या एक्झाम्पलप्रमाणेच आपण हे सगळ्या प्रोबॅबिलिटीज कॅल्क्युलेट करू शकतो. तुम्ही बघू शकता एन ऑफ एक्स इज इक्वल टू 0 16 आहे, एन ऑफ एस आहे 36. 4ने डिवाइड करून हे सिम्प्लिफाईड फॉर्म इथं लिहिलेलं आहे. तसंच एन ऑफ एक्स इक्वल टू 1 सुद्धा 16 आहे. सो ही सुद्धा प्रोबॅबिलिटी 4/9 आले. आणि मग एन ऑफ एक्स इक्वल टू 2 आहे 4, एन ऑफ एस आहे 36. सो प्रोबॅबिलिटी इज 1/9. आता ह्या सगळ्या रँडम व्हेरिएबलच्या ज्या प्रोबॅबिलिटीज मिळालेत ह्या एका टेबलमध्ये रिप्रेझेंट केल्या तर हे आपल्याला मिळालं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स. एक्झाम्पल नंबर 3. फ्रॉम ए लॉट ऑफ 30 bulbs which include 6 defective, a sample of 2 bulbs is drawn at random with replacement. हे with replacement हा वर्ड फार महत्त्वाचा मित्रांनो. ठीक आहे. हे विथ रिप्लेसमेंट असल्यामुळं इथं आपण कॉम्बिनेशनचा उपयोग करू शकत नाही. कॉम्बिनेशनचा उपयोग कुठं करता येईल जिथं रिप्लेसमेंट अलाउड नसते. मग ह्या केसमध्ये हे जे 2 बल्ब्स आपण ड्रॉ करतो त्याच्यातला प्रत्येक ड्रॉ हा सेपरेटली कन्सिडर करावा लागेल. ओके. सो पुन्हा एकदा रीड आउट करूया. फ्रॉम ए लॉट ऑफ 30 bulbs which include 6 defective, a sample of 2 bulbs is drawn at random with replacement. Find the probability distribution of the number of defective bulbs. आता 2 बल्ब्स ड्रॉ केल्यानंतर नंबर ऑफ डिफेक्टिव्ह बल्ब्स किती असू शकतात तर ऑफकोर्स 0 1 किंवा 2 असू शकतात. सो पहिल्यांदा तर टोटल बल्ब्स किती आहेत 30, त्याच्यामधले डिफेक्टिव्ह 6 असतील तर नॉन डिफेक्टिव्ह 24 येणार हे डिक्लेअर केलं. सिन्स बॉल्स आर ड्रॉन विथ रिप्लेसमेंट इच ड्रॉ इज ॲन इंडिपेंडेंट इव्हेंट हे पण डिक्लेअर केलं. मग हा एक इव्हेंट डिफाईन केला डी इज इक्वल टू इव्हेंट ऑफ गेटिंग ए डिफेक्टिव्ह बल्ब, कारण प्रोबॅबिलिटी जी आहे ती डिफेक्टिव्ह बल्बची काढायची आहे. एन डिफाईन केलं इव्हेंट ऑफ गेटिंग ए नॉन डिफेक्टिव्ह बल्ब. ठीक आहे. सो डी म्हणजे डिफेक्टिव्ह बल्ब आणि एन म्हणजे नॉन डिफेक्टिव्ह बल्ब असेही आपण 2 इव्हेंट्स डिफाईन केले. आता रँडम व्हेरिएबल इथं
आता इथं प्रोबॅबिलिटी ऑफ डी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ए डिफेक्टिव्ह बल्ब किती येणार, तर एन ऑफ डी डिवायडेड बाय एन ऑफ एस, म्हणजे टोटल बल्ब्स आहेत 30, त्याच्यामध्ये डिफेक्टिव्ह आहेत 6, तर प्रोबॅबिलिटी येणार आहे 6/30 म्हणजेच 1/5. त्याचप्रमाणे जर पी ऑफ एन कॅल्क्युलेट केलं तर एन ऑफ एन डिवायडेड बाय एन ऑफ एस घ्यावं लागेल. मग नॉन डिफेक्टिव्ह बल्ब्स किती आहेत 24, सो इट विल बी 24 डिवायडेड बाय 30 म्हणजेच 4/5. मग आता प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 कॅल्क्युलेट करूया. एक्स इज इक्वल टू 0चा अर्थ आहे की एकही बल्ब डिफेक्टिव्ह नाही, म्हणजे दोन्ही बल्ब नॉन डिफेक्टिव्ह आहेत. मग इथं 2 इंडिपेंडेंट इव्हेंट्स रिप्रेझेंट करायचे आहेत म्हणून हे एन आणि एन असं सलग इथं रिप्रेझेंट केलं आहे. बघा याचा अर्थ काय आहे की फर्स्ट ड्रॉमध्ये नॉन डिफेक्टिव्ह बल्ब मिळाला आहे आणि सेकंड ड्रॉमध्ये सुद्धा नॉन डिफेक्टिव्ह बल्ब मिळाला आहे. ऑर्डर याची महत्त्वाची आहे, क्रम महत्त्वाचा आहे, पहिला आणि दुसरा. मग नॉन डिफेक्टिव्ह बल्ब मिळणं हे दोन्ही इंडिपेंडेंट इव्हेंट असल्यामुळं या दोन्हीच्या प्रोबॅबिलिटीची मल्टिप्लिकेशन आपण अशा प्रकारे घेऊ शकतो. ठीक आहे. सो नॉन डिफेक्टिव्हची प्रोबॅबिलिटी 4/5 आहे, तर 4/5 आणि ह्या दुसऱ्यासाठी परत 4/5 असे टोटल 16/25 मिळाले. आता प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1चा अर्थ काय की एकच बल्ब जो आहे तो डिफेक्टिव्ह आहे. मग असं होऊ शकतं की पहिला बल्ब डिफेक्टिव्ह आहे किंवा फक्त दुसरा बल्ब डिफेक्टिव्ह आहे. पहिला बल्ब डिफेक्टिव्ह असेल त्यावेळेला दुसरा नॉन डिफेक्टिव्ह येईल आणि दुसरा डिफेक्टिव्ह असेल त्यावेळेला पहिला नॉन डिफेक्टिव्ह असणार आहे. क्रम महत्त्वाचा असल्यामुळं इथं हे दोनही ऑर्डर कन्सिडर कराव्या लागतात. सो डी एन ऑर एन डी येते आणि ऑर आल्यामुळे प्लस आले, लक्षात घ्या. मागच्या वर्षी 11th स्टँडर्डमध्ये आपण म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स आणि इंडिपेंडंट इव्हेंट्स या दोन्हीचा अभ्यास केला, दोन्हीचा इथं वापर केला. फर्स्ट इज डिफेक्टिव्ह, इथं फर्स्ट इज नॉन डिफेक्टिव्ह. याच्यावरनं कळते की दोन्ही वेगवेगळे इव्हेंट्स आहेत आणि ह्या दोन्हीपैकी कुठलाही एक जरी परिस्थिती निर्माण झाली तरीसुद्धा आपली कंडिशन ही सॅटिस्फाय होते एक्स इज इक्वल टू 1 असण्यासाठी. त्यामुळे दोन्ही केसेस इथं कन्सिडर केलेल्या आहेत. आता मग इथं डिफेक्टिव्ह बल्ब असण्याची प्रायोरिटी किती आहे, तर 1/5. नॉन डिफेक्टिव्ह असण्याची 4/5. ही झाली पहिली केस. दुसऱ्या नंबरमध्ये दुसऱ्या टर्ममध्ये नॉन डिफेक्टिव्ह असण्याची 4/5, डिफेक्टिव्ह असण्याची 1/5. आणि मग हे टोटल बघितलं तर 4 × 1 4/25, हे सुद्धा 4/25. सो 4 + 4 टोटल 8/25 अशी मिळाले. पुढं एक्स इज इक्वल टू 2ची केस काय आहे, तर दोन्ही डिफेक्टिव्ह बल्ब्स आहेत. सो ते डी येणार आणि मग डिफेक्टिव्ह बल्ब पहिल्या ड्रॉमध्ये 1/5, दुसऱ्या ड्रॉमध्ये 1/5, टोटल जर घेतली तर 1/25 मिळते. सो इथं सुद्धा प्रत्येक रँडम व्हेरिएबलच्या ह्या प्रोबॅबिलिटीज अशा प्रकारे कॅल्क्युलेट करून झालेल्या आहेत. आणि मग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपल्याला मिळालं लाईक दिस. एक्स 0, 1, 2 आहे आणि प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स आहे 0ची प्रोबॅबिलिटी, 1ची प्रोबॅबिलिटी आणि 2ची प्रोबॅबिलिटी आहे. तर प्रोबॅबिलिटीज पुट केले. आपल्याला मिळालेले हे आन्सर बरोबर आहे की नाही तुम्ही चेक करून बघू शकता. हे सगळ्यांची सम जी आहे ती 1 यावी लागते, हे लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट इज एक्झाम्पल नंबर 4. फ्रॉम ए लॉट ऑफ 30 bulbs which include 6 defective, a sample of 2 bulbs is drawn at random without replacement. Find the probability distribution of the number of defective bulbs. सेम प्रॉब्लेम आहे, सेम नंबर्स आहेत, फक्त हे विदाउट रिप्लेसमेंटसाठी आपण इथे घेतलेलं, लक्षात घ्या. मागचा प्रॉब्लेम विथ रिप्लेसमेंटचा होता, हा विदाउट रिप्लेसमेंटचा आहे. मग ह्या केसमध्ये काय होणार, टोटल बल्ब्स 30, डिफेक्टिव्ह 6, नॉन डिफेक्टिव्ह 24. 2 bulbs आर ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम 30 bulbs, दॅट टू विदाउट रिप्लेसमेंट. त्याच्यामुळे इथं कॉम्बिनेशनचा उपयोग करता येईल आणि इथं मात्र हे 30C2 येणार आहे. ठीक आहे. सो 30C2ची व्हॅल्यू ही अशा प्रकारे कॅल्क्युलेट केली. हे सगळे सोल्युशन्स तुम्ही ज्यावेळेला स्वतः लिहून बघाल त्यावेळेला मग त्याची चांगली प्रॅक्टिस होईल, लक्षात घ्या. हा व्हिडिओ काय फक्त बघून सोडून द्यायचा नाही आहे. ज्यांनी अजूनही होमवर्क केलेला नाही आहे त्यांनी हे सगळे हा सगळा व्हिडिओ बघून तो होमवर्क कंप्लीट करून घ्यायचा आहे. बघा एक्स घेतले नंबर ऑफ डिफेक्टिव्ह बल्ब्स, मग एक्सच्या व्हॅल्यूज 0, 1 किंवा 2 येणार. आता एन ऑफ एक्स इज इक्वल टू 0चा अर्थ काय की 0 डिफेक्टिव्ह. याचा अर्थ असा आहे की 0 bulbs आर डिफेक्टिव्ह अँड ॲट द सेम टाईम 2 bulbs आर नॉन डिफेक्टिव्ह. मग हे 0 bulbs तुम्ही ड्रॉ करणार 6 bulbsमधून आणि हे 2 bulbs ड्रॉ करणार 24 bulbsमधून, कारण नॉन डिफेक्टिव्ह बल्बचा नंबर किती आहे, 24 आहे. काल तुम्हाला मग 6C0 आले 1, 24C2 आले 24 × 23 डिवायडेड बाय 2 × 1,
2ने 24ला डिवाइड केलं की हे हा नंबर आपल्याला मिळेल एन ऑफ एक्स इक्वल टू 0चा. लाईकवाईज एन ऑफ एक्स इक्वल 1 कॅल्क्युलेट करणार. एन ऑफ एक्स इक्वल टू 1चा अर्थ काय, एक डिफेक्टिव्ह बल्ब आणि एक नॉन डिफेक्टिव्ह बल्ब. एक डिफेक्टिव्ह बल्ब 6 बल्ब्समधून, एक नॉन डिफेक्टिव्ह बल्ब 24 बल्ब्समधून ड्रॉ केला 6C1 इंटू 24C1 वेजमध्ये, म्हणजे 6 इंटू 24 वेजमध्ये. त्याच्यानंतर एन ऑफ एक्स इज इक्वल टू 2. सो याचा अर्थ आहे की दोनही बल्ब्स कसे आहेत, डिफेक्टिव्ह आहेत. सो 6 डिफेक्टिव्ह बल्ब्समधून हे 2 वेजमध्ये सिलेक्ट करता येतात आणि बाकी मग नॉन डिफेक्टिव्ह बल्बमधनं एकही बल्ब सिलेक्ट करायचं नाही आपल्याला. मग 6C2 कॅल्क्युलेट केलं तर 6 इंटू 5 अपॉन 2 इंटू 1 असा हा नंबर मिळेल आपल्याला 3 इंटू 5. मग डेफिनेशननुसार प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स काय असते, एन ऑफ एक्स डिवायडेड बाय एन ऑफ एस. या फॉर्म्युल्याचा वापर करून सगळ्या प्रोबॅबिलिटीज ज्या आहेत त्या कॅल्क्युलेट केल्या. बघा, एन ऑफ एक्स इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय एन ऑफ एस, ही व्हॅल्यू इथं पुट केले, डिनॉमिनेटरमध्ये एन ऑफ एस पुट केला आहे. मग इथं ह्या दोन्ही नंबरला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 3ने डिवाइड केलं आहे आणि हे मिळालं आपल्याला. मग न्यूमरेटरचा प्रॉडक्ट न्यूमरेटरमध्ये, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे. परत इथं सुद्धा तसंच एन ऑफ एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय एन ऑफ एस. मग ह्यात कसं आहे, परत एन ऑफ एक्स इज इक्वल टू 1 किती आहे, एन ऑफ एक्स इज इक्वल टू 1 ती व्हॅल्यू इथं पुट केली न्यूमरेटरमध्ये. पुन्हा ह्या दोन नंबरला 3ने डिवाइड केलं आणि मग हा नंबर फायनल नंबर कॅल्क्युलेट केला आहे. सेम कॅल्क्युलेशन ह्या तिसऱ्यामध्ये पण आहे. तुम्ही बघू शकता सगळे प्रॉब्लेम सोडवले, त्याच्यामध्ये शेवट जो आहे तो हाच आहे की हा प्रोबॅबिलिटीचा बेसिक फॉर्म्युला आहे आणि याचा वापर करून जे नंबर्स आधी आपण कॅल्क्युलेट केलेत आधीच्या स्टेपमध्ये ते पुट करून फायनल आन्सर खूप इझिली आपल्याला मिळतं. मग हे सगळे नंबर्स कुठे पुट करणार, तर ह्या टेबलमध्ये पुट करणार आणि हे आपल्याला मिळाले प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स.